श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरे जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम। राम कृष्ण हरि जय जय राम, राम कृष्ण हरि जय जय राम। राम गोवर्धन धर गोपालन रत, गोवर्धन धर गोपालन रत, गोकुल संकटहारी राम, गोकुल संकटहारी जय जय राम। राम कृष्ण हरि जय जय राम। शरणागत दीना रे, शरणागत दीना चरणी देगी रे रामा। करुणा दृष्टि निहारे राम, करुणा दृष्टि निहारे 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 जय जय राम। राम कृष्ण हरि जय जय राम, हरि जय जय राम, हरि जय जय राम। रूप पाहता लोच, रूप पाहता लोच, सुख झाले साजणी, सुख झाले साजणी, सुख झाले साजणी, सुख झाले साजणी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव 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 बरवा। बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत बहुत सुकृताची, बहुत 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 सुकृताची जोडी। म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी। तो हा विठ्ठल बर
सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर बाप रघुमा देवी वरू तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय कुंडलीक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय मंगलमूर्ति मोरया जय जय रघुवीर समर्थ। हे सलग दुसरं वर्ष जेव्हा आपण ऑनलाईन पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करतो आहोत। गणेशोत्सवामध्ये प्रत्यक्ष भेटणं, प्रत्यक्ष कलेचा आनंद घेणं, आस्वाद घेणं, या सगळ्या गोष्टीला गेली 2 वर्ष आपण मुकलो, पण तरीसुद्धा तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आपण हा उत्सव संपन्न करतो आहोत। ती विद्येची देवता आहे, त्याच्यात ज्ञानाची साधना झाली पाहिजे। समाजातल्या अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये आपल्याला स्पर्श दिसला पाहिजे, असा हेतू मनामध्ये धरून 10 दिवस गणेशोत्सव आहे। या 10 दिवसांसाठी समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या मनोबोधामध्ये म्हणजे मनाचे श्लोक नावाच्या पुस्तकामध्ये भक्तांची नव्हे दासांची लक्षणं सांगणारे 10 श्लोक लिहिलेत, ज्या 10ही श्लोकांचा शेवट जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। काय असतं, एखाद दुसऱ्या दिवशी कीर्तन असलं की चिंतनासाठी एवढा मोठा विषय घेताच येत नाही, अनायासे 10 दिवस चिंतनासाठी आहेत। तर याच्यामध्ये समर्थ रामदास स्वामींनी जी दासाची लक्षणं सांगितली आहेत, खरं तर एक श्लोक म्हटला तर एका श्लोकामध्ये 4 ओळी असतात। या 4 ओळीमधल्या पहिल्या 3ही ओळी ही वेगवेगळी लक्षणंच आहेत, आणि शेवटची ओळ त्याचं शीर्षक आहे, पालुपद आहे। म्हणजे 10 श्लोक मिळून तसं म्हणाल तर 30 लक्षणं सांगितली आहेत। त्याचा आपल्या मर्यादित वेळेमध्ये एक धावता आढावा आपण सगळेजण घेऊ। अर्थात यूट्यूबच्या माध्यमातून हे बघायचं असल्यामुळे आपण आपल्या मित्रमंडळींना सुद्धा आग्रह करू शकता की त्याच वेळेला बघायला मिळालं नाही म्हणजे आता ते आपल्या आयुष्यातनं संपलं असं काही दुःख करू नका, मात्र हा विषय टाळू नका। या समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेल्या दास लक्षणाचे 10 श्लोक हा पूर्व रंगाचा विषय, आणि उत्तर रंगामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज कधी नाही ती सैन्याची महती लोकांना जास्त कळू लागली आहे। एकूणच अफगाणिस्तान प्रकरण गाजत असल्यामुळे सैन्याने सुरक्षा जर दिली नाही, शासनाने न्याय जर दिला नाही, तर सारं आयुष्यभर कमावलेलं तिथंच टाकून
कुठे ना कुठे आश्रय घ्यायला धावावं लागतं. इतकं सुरक्षेचं महत्त्व आज अत्यंत विदारक पद्धतीनं सगळ्यांच्या समोर आलं आहे. मग ही भारतामध्ये ज्यांनी आमची सुरक्षा ठेवली अशा सैनिकांचं स्मरण करायचं आहे. पण या सैनिकांच्या स्मरणापूर्वी या स्वतंत्र भारतामध्ये सैनिकीकरणाची चळवळ ज्यांनी पहिल्यांदा अत्यंत यशस्वीरित्या राबवली, अत्यंत यशस्वीरित्या ज्यांनी ह्या सैनिकीकरणाचा आग्रह धरून अनेक भारतीयांना भारतीय सैन्यामध्ये उभं केलं, असे या भारताचे 2 दिग्गज नेते, एक सुभाषचंद्र बोस, दुसरे स्वातंत्र्यवीर सावरकर, यांचं सुद्धा स्मरण या निमित्ताने होणं अत्यावश्यक आहे. या क्रमामध्ये बाकी सगळ्यांची स्मरणं होणारच आहेत. लालबहादूर शास्त्रींचंही आपण स्मरण करणार, वाजपेयी सरांचंही स्मरण करणार. ज्यांनी अणुचाचणी करण्याचं एवढं मोठं धाडस भारतात करून दाखवलं त्या अब्दुल कलामांचंही स्मरण करणार. या सगळ्या शास्त्रज्ञांच्यापासून ते या सगळ्या वीरांचं स्मरण करत असताना आधी भारतीय सैन्याचं हा जो प्लॅटफॉर्म या सगळ्या सैनिकांना उपलब्ध करून दिला, असे जे स्वातंत्र्य संग्रामातले 2 महावीर, ह्या दोघांच्याबद्दल थोडंसं पहिल्यांदा चिंतन करणार आणि मग प्रत्यक्ष आधी 47 साली आपला भारत वाचवण्यासाठी सुद्धा घनघोर युद्ध झालंय, त्यातल्या एखाद्या सैनिकाचं चरित्र, पुढे 65 साली झालेल्या युद्धात असा पराक्रम गाजवलेल्या एखाद्या सैनिकाचं चरित्र, पुढे 71 सालच्या युद्धात असाच भीम पराक्रम करणाऱ्या एखाद्याचं चरित्र, आणि अगदी आत्तापर्यंत कारगिलच्या युद्धातला असा सैन्याचा पराक्रम. अशा भारतामध्ये प्रमुख अग्रगण्य म्हणून समजल्या जाणाऱ्या ज्या 5 युद्धांच्या कथा आपण ऐकतो, या 5ही युद्धांमधले काही महत्त्वाचे योद्धे आपण आपल्या अवलोकनासाठी घेतले आहेत. पण त्याच्या आधी या सर्व सैनिकांच्या मागे जी देश गौरवाची प्रेरणा आहे, त्या सुभाषबाबूंच्याबद्दल, त्यांच्या एकूण सर्व पुढच्या अखंड भारताच्या, स्वतंत्र भारताच्या सैनिकीकरणाच्या एकूण गतीबद्दल आपण थोडंसं आधी चिंतन करू आणि नंतर प्रत्यक्ष युद्धांच्या कथांकडे वाटचाल करू. तेव्हा आज जो पहिला श्लोक मी घेणार आहे, आता गैरसमज करू नका, मी माझ्या कीर्तनाच्या 10 दिवसाच्या मालिकेतला पहिला श्लोक घेतला म्हणजे तो मनाच्या श्लोकातला पहिला श्लोक नव्हे. मनाचे श्लोक हे 205 श्लोकांचं पुस्तक आहे. समर्थ रामदास स्वामींचा अत्यंत संक्षिप्तपणे सुंदर उपदेश केलेला हा ग्रंथ आहे. यातल्या 47 क्रमांकापासून पुढचे असे 10 श्लोक, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, या पालुपदाचे आहेत. आज त्यातल्या पहिल्या श्लोकाचं थोडंसं चिंतन आणि सुभाषबाबूंच्या चरित्रातलं त्याच्याशी अतिशय साधर्म्य दिसणारं चरित्र दर्शन, हा विषय आज करायचा आहे. श्लोक लक्षात घ्या असा, मनी लोचनी श्रीहरे तोची पाहे, मनी लोचनी श्रीहरे तोची पाहे, मनी लोचनी, मनी लोचनी, मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होवो निराहे, जनी जाणता भक्त, जनी जाणता भक्त होवो निराहे, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा,
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. प्रत्येक मनुष्य हा सुखाच्या शोधात आहे. तो त्याच्या विविध बुद्धीच्या कुवतीनुसार सुख शोधत राहतो. पण सर्व संतांचं एकमत आहे की भगवत दर्शनाच्या इतकं मोठं सुख कशातच नाही. आणि जे एकदा सुख प्राप्त झालं की ते कधीच संपत नाही, जन्मजन्मांतरी क्षय होत नाही. असं भगवत दर्शन हे मनुष्याच्या जन्मातलं खऱ्या अर्थाने श्रेष्ठ सुख आहे. आता ते आहे का नाही याच्यावर तुम्ही आम्ही चिंतन करण्याला काही अर्थ आहे का? संतांनी सांगितलंय, आपल्यापेक्षा त्यांची योग्यता जास्त आहे एवढा तरी विश्वास ठेवायला हरकत नाही ना. त्यांनी सांगितलंय याच्यामध्ये सगळ्यात मोठं सुख आहे. मात्र ते मिळवायचं असेल तर मनुष्यानं आपले ऐहिकातले सगळे व्यवहार करताना नित्य थोडा का होईना ध्यान धारणेचा अभ्यास केला पाहिजे. पहिल्या चरणामध्ये समर्थ रामदास स्वामी या ध्यान धारणेच्या साधनेची आवश्यकता व्यक्त करतायत. नाही तर मला सांगा, मी सकाळी झोपेतनं उठलो, न्याहारी केली, कामाला गेलो, संध्याकाळी आलो, रात्री झोपलो, उद्या उठलो, न्याहारी केली, कामाला गेलो, रविवारी सुट्टी घेतली, असं 70 वर्ष जरी आयुष्य केलं तरी कशाची प्रगती झाली? 2% काही वेळेला पगाराची प्रगती दिसेल, पण शरीराच्या दृष्टीनं ते आता वृद्ध होत चाललं. मग वाढत नक्की काय गेलं? तर मनुष्याने किमान विचार करून हा निश्चय केला पाहिजे की हे सगळं आयुष्य हे माझ्या आत्मसाक्षात्काराकडे चाललेल्या वाटचालीच्या प्रगतीचा आलेख असायला हवा. 20 वर्षापूर्वी माझ्या ध्यानाची अवस्था ही होती, आता 20 वर्षांनी माझ्या ध्यानामध्ये ही प्रगती झाली आहे, 30 वर्षांनी माझ्या ध्यानधारणेत ही प्रगती झाली आहे. मनुष्याचं शरीर कितीही क्षीण झालं तरी सुद्धा प्रगती सातत्याने मरायच्या क्षणापर्यंत राहू शकते. ती ध्यानधारणेची, उपासनेची, साधनेचीच असते. इतर कशाचीही प्रगती शेवटच्या क्षणापर्यंत मनुष्य करू शकत नाही, आणि जरी करत राहिलं तरी त्याच्यातून सुख नाही. आणि यासाठी ऐहिकाचे सगळे व्यवहार करताना थोडा ध्यान धारणेचा अभ्यास करत राहून समर्थ अशी इच्छा व्यक्त करतायत, तुला दास व्हायचं आहे ना भगवंताचा, तर मग मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. बाबा रे, जो तुझ्या लोचनाच्या समोर, डोळ्याच्या समोर सर्व संत महंत ऋषी मुनींनी एक देवाची मूर्त तुला करून दिली आहे, त्या मूर्तीकडे पाहून त्याचं नाम घेऊन थोडा ध्यानाचा अभ्यास कर. आणि एका अशा विशिष्ट पातळीपर्यंत ये की डोळे मिटल्यावर सुद्धा मनात तोच दिसेल. आणि जेव्हा तुला म्हणता येईल माझे डोळे उघडल्यावर जो दिसत होता ना तो, आता डोळे मिटल्यावर हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, असं तुझं तुला म्हणता येईल. असा नित्य, मात्र तो नित्य अभ्यास पाहिजे. असा नित्य ध्यानाचा अभ्यास कर बाळा. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. आणि लगेच दुसऱ्या ओळीमध्ये समर्थ सांगतात, जनी जाणता भक्त होवो निराहे. काय आहे? माणसं कित्येक वेळेला आपल्या फायद्याचं असेल ते एकच चरण पकडतात आणि बाकीकडे दुर्लक्ष करतात. काय करता दिवसभर? काही नाही, ऐहिकाची सगळी कामं केली पाहिजेत असं तुम्ही म्हटलात, ती करतो. आणि ध्यानधारणाचा अभ्यास केला पाहिजे असं म्हटलं, तेही करतो. आणीची काय गरज आहे? इथंच घोळ आहे. आणीची काय गरज आहे म्हणजे, अरे त्याच्यामध्ये 30 लक्षणं सांगितली आहेत, 30पैकी फक्त तू एक करतोयस आणि सगळं झालं.
जनी जाणता भक्त होवो निराहे. बाबा रे, या लोकांच्या मध्ये जाण असलेला भक्त अशी तुझी ओळख पाहिजे. जाण असलेला याचा अर्थ सांगतो. आई वडिलांनी अत्यंत कष्ट करून खस्ता खाऊन एखाद्या मुलाला शिकवला. मुलगा मोठा झाला, नोकरी लागली, भरपूर पगार मिळाला, बंगले बांधले, तर सामान्य मनुष्य पटकन कौतुक करतो. काय भाग्याचा माणूस आहे, काय बंगले बांधलेत, काय ऐश्वर्य. पण जो नित्य ओळखीतला आहे तो मात्र इतकं कौतुक करत नाही. आणि तो सांगतो, काय करायचंय 4 बंगले घेऊन. ज्या आईबापांनी सांभाळला त्यांची काळजी करायला ह्याला वेळ नाही. ज्यांनी आपल्यासाठी कष्ट घेतले त्यांच्यासाठी काही करायला ह्याला सवड नाही. याला आपल्यासाठी कोणी कष्ट घेतलेत याची जाण नाही, तर मग इतर सगळी गुणवत्ता फोल आहे, न्यायाच्या दृष्टीनं फोल आहे. म्हणून तुझ्या यशाच्या मागे तुझं कुटुंब, तुझे मातापिता, तुझे गुरुजन नव्हे, या समाजातला प्रत्येक घटक कारणीभूत आहे. यांना बाजूला करून तुला यश नाही मिळालेलं. तेव्हा तुझ्या यशामागे एवढे सगळे वाटेकरी आहेत हे लक्षात ठेवून आयुष्य क्रमणा करायची आहे. मला सांगा, अध्यात्माचा, परमार्थाचा, भजन मार्गाचा तरी ह्याच्यापेक्षा काय वेगळा उपदेश आहे? हा, टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग. बाबा, काय गोड भजन आहे. टाळ आणि चिपळीचा संवाद आहे आणि ते दोघं एकमेकांशी संवाद करतात. आपण देवाच्या दारी नाचूया का? अगं, लोकांना आनंद द्यायचा असेल ना, तर कसं झिजायचं असतं ते मृदुंग पण शिकवेल आणि आपण पण शिकवू. आपल्याला ठीक आहे, मृदुंगा एवढा देह नाही आपला. मृदुंगाच्या सारखी दोन 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 मुखामध्ये कणिक खायची आपल्याला सवड नाही आहे. आपल्याला आपल्या हातात धरून कडक 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 वाजवणार लोक असे नात का? देहाने मी कमी आहे, क्षमतेने मी कमी आहे, म्हणून आपण झिजल्याने समाजाला आनंद देता येतो, हा आदर्श देता येत नाही का? काय छे, जाणता भक्त. माझ्या यशामागे सगळ्यांचा हात आहे, म्हणून या सगळ्यांना यथाशक्ती काहीतरी सुख प्राप्त होईल, स्थैर्य प्राप्त होईल, यासाठी मी काही ना काही कार्य करत राहीन. नामाबरोबर, भजनाबरोबर, परमार्थाबरोबर अशी जाण पाहिजे. अगे चिपळे, तूच सांग या लोकांना, टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग. टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग. देवाची चादारी आज रंगला भंग. देवाची चादारी आज रंगला भंग. टाळ बोले चिपळीला. जनसेवे पायी कायाची जबाबी. जनसेवे पायी 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 जनसेवे पायी काया झिजवावी. खाव सोसुनिया मने रिझवावी. खाव सोसुनिया मने रिझवावी. ताल देऊनी या, ताल देऊनी या, बोलतो मृदुंग. देवाची चादारी आज रंगला भंग. देवाची चादारी आज रंगला, आज रंगला.
आज रंगला अभंग. पंढरीनाथ महाराज की जय. आपण जनसेवेसाठी झिजल्याशिवाय समाजात चांगल्या गोष्टी निर्माण होत नाहीत. चांगल्या गोष्टीसाठी कष्टच केले पाहिजेत. जगात आपोआप काही होत असेल तर वाईटच अधिक तऱ्हेनं आपोआप होतं. चांगल्यासाठी नितांत कष्टाची गरज आहे. असा कष्ट करायला उभा राहा. जनी जाणता भक्त होऊन राहे. आणि तिसऱ्या चरणात समर्थ सांगतात, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. भगवंताच्या गुणावर तुझी प्रीती पाहिजे. आम्ही पण प्रीती करतोच की. देव उदार उदार देता न म्हणे थोडे फार, देव दयाळ दयाळ साहे कोल्हा. देव उदार आहे याच्यावर प्रीती करायला शिकवायची गरज नाही. पण तो उदार असण्यापेक्षा सर्व संत सांगतायत, लक्षात ठेव, देव अत्यंत न्यायी आहे, कठोर आहे, हिशोबी आहे. आणि त्याच्या न्यायीपणावर प्रेम कर. जसं अगदी लहान पोर असतं, त्याचं आईवर प्रेम करण्याचं गणित वेगळं असतं. मी अभ्यास नाही केला तरी माझी आई मला लाडू देतेच, म्हणून मला माझी आई आवडते. हे इयत्ता दुसरी तिसरी ठीक आहे. 10वीला हे नको उत्तर आपल्याला. 9वी 10वीतल्या मुलांनी तो विषय सांगितला पाहिजे. माझा गृहपाठ जर झाला नाही तर आई मला जेवायला देत नाही, म्हणून मला ती आवडते. ती कठोर आहे म्हणून मला ती आवडते. मला जशी जेवायला देत नाही तशी तीही बिचारी जेवत नाही. आणि माझी आई उपाशी राहू नये यासाठी का होईना माझा गृहपाठ मी नित्य करत राहतो, म्हणून आज मला परीक्षेमध्ये यश मिळालं. माझी आई न्यायासाठी कठोर आहे याच्यावर प्रेम करता आलं पाहिजे. त्यानं जर सांगितलंय 13 कोटी रामनाम जप झाला की रामदर्शन होणार, तर 13 कोटी म्हणजे 13 कोटी. तो उदार आहे, दयाळू आहे, म्हणून घ्या की 11 कोटीत भागवून, असा हिशोब देवाकडे नाही. 13 कोटी म्हणजे 13 कोटी. मला जरा पैलवान व्हायचंय. काय करू काय करू म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक जो व्यायाम असतो तो करायचा. असं काय करताय? दर श्रावणामध्ये मी 2 सत्यनारायण करतो, त्याच्याऐवजी 5 करीन. 5 सत्यनारायण केल्याचं फळ व्यायामाची तब्येत मिळणं हे नाही. म्हणून 100 सत्यनारायण केलेस तरी व्यायामाची तब्येत मिळणार नाही. भगवंत कठोर आहे, न्यायी आहे. 100 सत्यनारायण पूजेचं जे पारमार्थिक फळ आहे ते मिळेल. पण याच्यामुळे तू पैलवान झाला पाहिजेस अशी तुझी इच्छा असेल तर जी गाडी ज्या स्टेशनाला जात नाही ती तू माझी कितीही स्तुती केलीस तरी जाणार नाही. भगवंत स्तुतीला किंचित मात्रही न्यायाला बाजूला करून भुलत नाही. माझा नियम हा आहे, महाराज आम्हाला असं जरा भीमसेनांसारखं गायक व्हायचं आहे, मग रियाज करायचा, योग्य मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन घ्यायचं आणि रोज प्रॅक्टिस करायची. असं काय करत आहे? आमच्या बागेमध्ये एक मारुती मंदिर आहे, मी त्याला 3 फेऱ्या मारतो. अशा मॉर्निंग वॉक पण होतो, प्रदक्षिणा पण होते. उद्यापासून 11 मारू का? नाही, 11 प्रदक्षिणा केल्याचं फळ आहे, पण ते फळ तू गायक व्हावास असं नाही, असं नाही. त्यामुळं तो 111 प्रदक्षिणा केल्यास गायक होणार नाहीस. प्रभू तू दयाळू गायचं नाही अजिबात. या गाण्याचा शून्य उपयोग आहे भगवंताच्या न्यायासमोर. आणि समर्थ अशी अपेक्षा करतायत, भगवंत तितकी साधना झाल्याशिवाय ते फळ देतच नाहीत. असे ते कठोर आहेत, याच्यावर प्रेम कर. गुणी या गुणावर प्रीती राखे. तू प्रीती ठेव आणि तो जो दास असतो
साधना पूर्ण झाल्याशिवाय फळ नाही म्हटल्यामुळे तो साधनेचा क्रमही तसाच ठेवतो. त्यामुळं राखे हा शब्द दोन्हीकडे वापरायचा. गुणी प्रीती राखे आणि क्रमू साधनाचा राखे. तो दोन्ही बाजूला राखे शब्द चालतो. आपल्या साधनेचा, आपल्या तपश्चर्येचा, समाजाची जाण ठेवून त्याच्यासाठी आपण काहीतरी करत राहिलं पाहिजे या वृत्तीचा सातत्याने जागर जीवनात चालू असला तर त्याची योग्य त्या वेळेला योग्य ती फळ भगवंत देतो. बास, आजच्या निरूपणात फक्त 3च लक्षणं सांगितली आहेत. 10 दिवसात म्हणून 30 लक्षणं जमली नाही तरी ऐकून घ्यायची. हळूहळू हा शिरा आपल्या अंगामध्ये मुरवायचा, शिरा आपल्या अंगात शिरवायचा आणि त्याच्यामुळे प्रकृतीला स्वास्थ्य, संपन्नता, सौष्ठव छान प्राप्त करून घ्यायचं. तेव्हा आजचा पूर्वरंग या ठिकाणी थांबवूया. पुन्हा एकदा श्लोकाची आठवण करूया. सुभाषबाबूंचं आणि स्वतंत्र भारतातल्या एका प्रचंड सैनिकीकरणाचं एक यशस्वी चरित्र आपण आधी पाहतो आणि ते एकदा सैन्य दलाची अशा तऱ्हेची प्रीती समाजात निर्माण झाल्यामुळे हे पुढचे जे सगळे विजय मिळाले, 47ला मिळाला, 62ला, 65ला, 71ला, कारगिलला, याच्यामधल्या विजयाचे सगळ्यांची श्रेयत आपल्याला नाही घेता येणार. पण जे कोणी काही महत्त्वाचे सैनिक आहेत, महत्त्वाचे तर सगळेच आहेत, काही सैनिकांना त्यातल्या वंदन करायचं, कृतज्ञ भावाने त्यांच्याप्रती आपण नम्र व्हायचं, असा विषय आपल्याला कीर्तनामध्ये पुढच्या काही काळात करायचं आहे. आज सुभाषबाबूंचं चरित्र सुरू करण्यासाठी अभंग म्हणजे मनाच्या श्लोकातला हा श्लोक घट्ट डोक्यात पाठ करणे. मनी लोचनी श्री हरे तोची पाहे, मनी लोचनी श्री हरे तोची पाहे, जने जाणता जने जाणता जने जाणता भक्त हो राहे, गुणी प्रीती राखे, क्रमू साधनाचा गुणी प्रीती राखे, गुणी प्रीती राखे, क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, सर्वोत्तमाचा, सर्वोत्तमाचा. सर्वांनी थोडा वेळ नामस्मरण करूया. उत्तरंगाकडे वाटचाल करूया. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 रघुपति राघव राजा
तरुणांनी आमच्या बरोबर म्हणा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. अष्टपुत्रा सौभाग्यवती सतीरा, अष्टपुत्रा सौभाग्यवती सतीला, अष्टपुत्रा सौभाग्यवती सतीला, देती आशिष परी होन दंपतीला, देती आशिष परी हो दंपतीला, अष्टपुत्रा सौभाग्यवती होय बाबूंची माय सुफलधन्या, होय बाबूंची माय सुफलधन्या, होय बाबू माय सुफलधन्या, अष्टपुत्रा प्रसविली सहा कन्या, अष्टपुत्रा प्रसविली सहा कन्या, अष्टपुत्रा सौभाग्यवती सतीला. गोपाल कृष्ण भगवान की जय. अलीकडच्या काळामध्ये जे ऐकून विनोद वाटेल, आपल्याकडे आशीर्वाद होताच पूर्वी, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आता नवीन मुलं त्याची टिंगल पण करतील की असा आशीर्वाद देऊन काही उपयोग आहे का, असं कुठं होत असतं का, असं कुठं होत असतं का. तर त्या बिचाऱ्यांना ही चरित्र तपशिलांनी माहीतच नाहीत. अष्टपुत्रा राहू दे, सुभाषचंद्र बोसांना 7 भाऊ होते आणि 6 बहिणी होत्या. घरामध्ये 14 मुलं होती. आणि त्यांच्या आईना कधी ॲडमिट नाही करावं लागलं, अशक्त पण नाही. अर्थात त्या काळातली एकूणच जीवनशैली, एकूण हवामान, वायुमान, अन्नाची कसदारता काही का असेना, पण आपल्याकडे घरामध्ये भरलेलं गोकुळ असणं ही खूप मोठी संपत्ती होती. म्हणजे मुलांच्या संख्येवरून सुद्धा संपत्ती गणली जायची. ज्याला 5 मुलं आहेत तो टेचत वागायचा, अरे लेको मी मेल्यावर तुम्ही नाही कोणी आलात तरी चालेल, 4 खांद्याला 1 गाडग्याला, सगळा ऑर्केस्ट्रा माझ्या घरात आहे, टेचा होता. सांगण्याचा मुद्दा इतकाच, या भारतवर्षामधल्या वंग प्रांत म्हणून ज्याला म्हणतात, त्या कलकत्त्यामध्ये, बंगाल प्रांतामध्ये, कलकत्ता हे मोठं शहर, राजधानीचं शहर, पण त्याच्या शेजारी कटक नावाचं छोटंसं जे ग्राम आहे, या ग्रामामध्ये हे जानकीनाथ नावाचे तिथले नामांकित वकील, नुसते वकीलही नाही, ज्यांनी काही काळ त्या कटकचं नगराध्यक्षपद सुद्धा सांभाळलं, असे सन्माननीय अधिकारी, यांच्या घराची कथा आपण सांगतोय. जानकीनाथांना ही 14 मुलं आणि त्यातला 5वा क्रमांक सुभाषबाबूंचा. बाकी मुलांच्याबद्दल फारशी काळजी नव्हती आईबापाला. हेच महाराज आत्यंतिक आनंदही देणारे आणि थोडी काळजीही वाढवणारे. याचं कारण बालपणापासून मोठे मनस्वी होते. अगदी प्राथमिक शाळेमध्ये जरा कुठे शिक्षण सुरू झालं तोपर्यंत घरी येऊन आपल्या आईवडिलांच्याकडे सगळं रिपोर्टिंग चालू झालं. सुभाष, तुला जमते ना शाळेत व्यवस्थित?
काय होतं आहे, तिथं संपूर्ण वेळ इंग्रजीच बोलावं लागतं, इंग्रजीच ऐकावं लागतं. घरात बंगाली, ती भाषा पटकन मला ओळखीची होत नाही आहे. जानकीनाथही तयार होते, ती भाषा शाळेपुरतीच आहे. घरी सगळ्यांनी इंग्रजी बोलायची गरज नाही. होईल तयार. मुलाला कसं तरीच वाटेल, मग आपणच सगळे एकमेकांना आता मम्मी पप्पा म्हणूया. असल्या कधीच गप्पा या लोकांनी मारल्या नाहीत. नंतरच्या काळात तर सुभाषबाबूंनी आपल्या आईवडिलांचे आभार मानले यासाठी की इंग्रज सगळ्या पद्धतीनं आम्हाला इंग्रजीच करत होता, आम्हाला भारतीय ठेवण्यामध्ये या मायबापांचा खूप मोठा वाटा. यांनी आम्हाला भारतीय ठेवलं. कारण शाळेमध्ये इतिहास शिकवला जायचा, तो सगळा इंग्लंडचा इतिहास, भारताच्या इतिहासाची नगण्य स्थान होतं. आणि शिकवलाच तरी तो अभिमान वाटेल असा कधीच शिकवला जात नसे. बरं, भूगोलही शिकवणार इंग्लंडचाच, संस्कृती शिकवणार इंग्लंडचीच. अरे मग माझ्या साधू संतांच्याबद्दल, भारतातल्या परंपरांच्याबद्दल, उपासनांच्याबद्दल कोणी माहिती द्यायची? शाळा द्यायला तयारच नव्हती. आणि तेव्हा सुभाषबाबू आभार यासाठी मानतात की आमच्या सगळ्यांच्या शाळा झाल्या की संध्याकाळी काय 7च्या आत घरात, 7च्या आत जरी नाही तरी किमान 8ला सगळे एकत्र येणार, देवासमोर दिवा लागणार. फक्त सिनेमातल्या गाण्यासाठी नाही, रोज आमच्या घरात ते देवासमोर दिवे लागण होणार. आणि ही 14 मुलं अधिक आई वडील उपासनेला एकत्र बसणार. बरं, ते उपासनेला बसायचे, बाहेरून आल्यानंतर हातपाय धुवा. हे जे इंग्रजी पद्धतीचे वेश पाठलुणं घातली आहेत बदला. उपासनेला बसताना साधी पंचा नेसून धोत्र नेसा, बंड्या घाला. बंडी नाही घातली तरी अंगावर पंचा घ्या, उपरणं घ्या. पण आपल्या पारंपरिक वेशात या, पाट घ्या, चटई घ्या, काहीतरी घेऊन बसा. मला नाही याच्यामध्ये इंटरेस्ट वाटत, रात्री जेवू नका. पण या सगळ्यांची उपासना आईवडिलांनी इतकी घट्ट आणि कडक ठेवली म्हणून ते म्हटले शेवटपर्यंत इंग्रजी शिक्षणात असूनही आम्ही पक्के भारतीय राहिलो. मी हे सारं काही आग्रहाने या कीर्तनाच्या निमित्तानं आपल्याला सांगतोय. याचं कारणच ते आहे. सुभाषबाबूंच्यावरती प्रेम करायचं आहे, सुभाषचंद्र बोसांच्यावरती प्रेम करायचं आहे. म्हणजे फक्त तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा इतकं म्हणून चालत नाही. तो कळस असेल, पण या इमारतीचा पाया आपल्या पारंपरिक उपासनेनं रचला जातो, हे विसरून नाही चालणार. शिवछत्रपतींचा पराक्रम सगळे ऐकतील, प्रतापगडचा रणसंग्राम सगळ्यांना आवडेल, यात संशय नाही. पण बालपणापासून शुक्रवारी देवीच्या समोर बसून परंपरेप्रमाणे उपासना करणं, कपाळी शिवगंध लावणं, शंकरांच्या समोर अभिषेकाला बसणं, या परंपरागत उपासना डोळ्याआड नाही करता येणार. या छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी मोठ्या इमारतीच्या आधारासाठी त्या खूप गरजेच्या असतात. तुमच्या आमच्या यशाच्या इमारती पटकन ढासळतात, याचं कारणच त्याचे पाये आपण इतके चांगले करत नाही. उपासना हा खूप मोठा पाया असतो. ज्यांना ज्यांना सुभाषचंद्र बोसांबद्दल प्रेम असेल त्याने हे प्रेम व्यक्त करण्यासाठी तरी का होईना सुभाष प्रेमी मंडळी या सगळ्या युवकांनी एकत्र आधी उपासनेला बसा. संध्याकाळी एकत्र आलंच पाहिजे. टी व्हीवर मालिका असतात, कारणं सांगायची नाही. शुक्रवारी संध्याकाळी 7ला नमाज असतो. त्यावेळेला अगदी आमिर खानचा जरी सिनेमा लागला तरी मुसलमान घरी थांबतात काय, सिनेमा लागलाय म्हणून? ते सगळे मोह बाजूला टाकतात. माझा देव पाहिला, बाकी सगळे नंतर. रविवारी सकाळी 10 वाजता चर्चमध्ये जायचंय आणि कुठल्या तरी चॅनलवरती हा कच्ची नाही तो सिनेमा लागलाय, खड्ड्यात गेला. 10 वाजता येशू ख्रिस्ताला मी शब्द दिलाय, मी तिथे पाहिजे. ही शिस्त ख्रिश्चनांना पाळता येते, मुसलमानांना पाळता येते.
हिंदूंच्याच पोरांना काय आजार भरलेत. मी एक वेळ माझ्या देवाला दिली पाहिजे. सुभाषबाबू म्हणतात आमच्याकडनं अशी कडक उपासना करून घ्यायचे. शाळेत काय तुमचे हे सुनो पप्पान हे पप्पान गप्पा असतील, घरी आलं की रघुबर तुमको मेरी लाज, रघुबर तुमको मेरी लाज, रघुबर 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 तुमको मेरी लाज, रघुबर तुमको मेरी लाज. सदा सदा मैं शरण तिहारो, सदा सदा मैं शरण तिहारो. तुम हो गरीबन बाज, तुलसीदास पर कृपा करिजे, तुलसीदास पर कृपा करिजे. शरण आए वो आज, रघुबर तुमको मेरी लाज, रघुबर तुमको मेरी लाज, रघुबर तुमको मेरी. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. तुलसीदासांचे अभंग असतील, नरसिंह मेहतांचे असतील, गुरु गोविंद सिंगांची माहिती असेल, नानकांची माहिती असेल, या सगळ्या संतांची माहिती घ्यावी, पुराणातल्या कथा सांगाव्यात, ही सगळी भजनं गावीत. हा सगळा कल पाहून त्यांना योग्य ते ग्रंथही आईवडिलांनी पुरवावेत. यात विवेकानंदांच्या काही ग्रंथांचंही वाचन झालं. आणि सहज 5वी गेलेले सुभाषबाबू म्हणाले, बाबा तुम्ही कटक गावाचे नगराध्यक्ष आहात ना? हो. तुम्ही आम्हाला काही मदत करू शकता का? अरे वा, नगराध्यक्षांकडे मदत मागायला लागावी असं काय कार्य आहे आपलं? बाबा आम्ही शाळेची सहल काढली होती, गंगेच्या किनारी गेलो होतो. मग तिथे केवढी मोठी कोळ्यांची वस्ती आहे, पहिल्यापासून आहे बाबा. पण त्यांची मुलं शाळेत येतच नाहीत. का येत नाहीत? त्यांना कामही खूप आहेत, अंतरही खूप आहे, त्यांना इकडची फी पण परवडत नाही बाबा. मग काय करायचं? आम्ही आमच्या सगळ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी ठरवले की आपण तिकडं जाऊन त्यांचे क्लास घ्यायचे, पण त्यांना अशिक्षित नाही ठेवायचं. मग आम्हाला पाट्या पण लागणार. त्यांच्याकडं पाटी पेन्सिल घ्यायलाही पैसे नाहीत, असले तरी ते याच्यासाठी खर्च करायची त्यांना इच्छा नाही आहे. बरं, काही वेळेला त्यांचे आई बाबा असो, सगळंच सांगता येत नाही. आपलं पोर शिकतंय म्हटल्यावर रागवून ते पाट्या फोडून पण टाकतील. पण तरीसुद्धा नवीन पाट्या नगराध्यक्ष म्हणून मिळतील ना आम्हाला. सरकारी काही कोटा असेल ना खर्चाचा. मोठं कौतुक वाटलं पोराचं. म्हणजे तुम्ही मुलं सुट्ट्यांच्या दिवशी गंगेच्या किनारी जाणार, कोळ्यांच्या वस्तीत जाणार, त्या मुलांचे वर्ग घेणार, त्यांना बेरीज वजाबाकी लिहिणं वाचणं आणि त्याचबरोबर ह्या परंपरेच्या सगळ्या उपासना हे पण त्यांना शिकवणार. शाबास. पण सुभाष, अशा कामाला तुमचा जो काही गट तयार झाला आहे याला काहीतरी नाव दिलं पाहिजे, शीर्षक पाहिजे. काय नाव देऊया? तू सांग, तू सांग. आणि वडिलांचा आनंद असा गगनात मावेना. 5वीतलं पोर सांगते, बाबा आमच्या गटाचं नाव मला असं वाटतं विवेकानंद समूह असं ठेवूया. आहा हा, पांडुरंग हरी वासुदेव. आपल्याला नसेल कळलं की वडिलांना का आनंद झाला, नाही ना कळलं, पण सवय नाही हो हे ऐकायची आपल्याला. सुभाष बाबूंनी संघटना केली आहे ना, मग त्याचं नाव सुभाष गट असंच ठेवायचं असतं. आता
जानकीनाथांची संस्था असेल तर जानकीनाथ अँड कंपनी असंच असतं. आपलंच नाव सारखं समोर रेटायचं हा स्वार्थ माझ्या इतक्या छोट्या बालकामध्ये नाही. जे आपल्या समोर मोठे आदर्श आहेत, त्यागाचे दीपस्तंभ आहेत, अशा विवेकानंदांच्या नावे काहीतरी छान काम करायचं माझ्या मुलाच्या मनात आलंय. माझ्याबरोबर हा उपासनेला बसतो. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे या उपासनेसाठी बसतो. पण आनंद असा आहे की ही कोळ्यांची मुलं अशिक्षित राहत आहेत, हे योग्य नाही. तर त्यांची जाण ठेवून त्यांना शिकवायला तो जायची इच्छा करतो. जनी जाणता भक्त. अरे हा जाणता भक्त होतोय माझ्या घरातला. पण काय रे, समजा गंगेला खूप मोठे पूर आले, प्रचंड पाणलोट आले, तेव्हा काय कराल? नाही नाही बाबा, तुम्ही नगराध्यक्ष आहात, तेव्हा अशा आपत्तीच्या वेळेला आपले सगळे सरकारी कर्मचारी जे जे काम करतात लोकांना वाचवण्यासाठी, स्ट्रेचर तयार करायचे असतात, दोऱ्या बांधायच्या असतात, माणसांना इकडून तिकडून न्यायचं असतं, ते पण आम्हाला शिकवा. आम्हाला हेही करायचं आहे, आम्हाला सुरक्षाही करायची आहे, आम्हाला शिक्षणही करायचं आहे आणि आम्हाला सेवाही करायची आहे. विवेकानंदांच्या नावे नाव देऊन मोठा आनंद झाला. नगराध्यक्ष असेपर्यंतच जानकीनाथांनी मदत केली असं नाही. आता काय आम्ही कुठे अध्यक्ष आहोत, आम्ही कुठे तुम्हाला मदत करणार, अतली कुठलीही कारणं त्यांनी आयुष्यात सांगितली नाहीत. सुभाष जोपर्यंत कटकमध्ये आहे, त्या खेड्यात आहे, नंतरच्या शिक्षणासाठी सुभाषबाबूंना कलकत्त्यात जावं लागलं, तो विषय वेगळा, पुढचं चरित्रच वेगळं. पण जोपर्यंत तो कटकमध्ये आहे, त्या खेडेगावातल्या त्या नदी किनारी जाऊन ही सगळी मुलं अशी छान काम करतायत. आई वडील सातत्याने पाठीशी राहिले. सुट्टीच्या वेळेला स्वतःचा अभ्यास कर, कोणी सांगितल्यात लष्करच्या भाकऱ्या भाजायला, नंतर काही ते तुझ्या उपयोगाला यायच्या नाही आहेत. सगळ्या सेवा हे ते उपयोगाला यायचे असतील तरच करायच्या का? न का येईनच उपयोगाला. माझ्याकडून मी सेवा अर्पण केली का? विवेकानंदांची सुद्धा ग्रंथावली ज्या मुलांनी वाचली होती त्यांना ते कळू शकतं. अशी प्रचंड प्रमाणावर सेवा अर्पण केल्याशिवाय नव समाजाचं निर्माण नाही होत. भगवंत फुकटचं काहीच देत नाही. क्रमू साधनाचा राखे, ती समाज साधना करणंच भाग आहे आणि देव त्याच्याशिवाय देत नाही या गुणावर प्रीती राखे. एकच प्रश्न सांगतो ज्याने आईला खूप आनंद झालाय आणि सुभाषबाबूंच्या कटक गावामधला जो निवास आहे तो विषय थांबवतो. उद्या कोलकात्यामध्ये गेल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन जीवनात याच्या पुढच्या श्लोकाचं कसं साक्षात दर्शन घडवलं ते सांगेन. अर्थात त्यांनी काही मनोबोध वाचून तसं वागून दाखवायचं म्हणून केलं नव्हतं. अनायसे मोठ्या लोकांची चरित्र ही आपोआपच अशा तत्वज्ञानाशी मिळती जुळतीच असतात. वडिलांना आनंद या सेवा कार्यामुळे झाला होता. आईला आनंद कशाचा? आईला चारित्र्याचा जाम आनंद असतो. आणि आईला एकदा त्यांनी प्रश्न विचारलाय, त्यांच्या चरित्रात आहे हा प्रसंग. काय प्रश्न विचारावा आईला शाळेतल्या मुलाने? आई, थोर कुणा मानावे, मानावे, थोर कुणा मानावे, मानावे, थोर कुणा मानावे, विद्वानाला अति धनाढ्याला, विद्वानाला अति धनाढ्याला, का विद्वत्ता नसुनी, का विद्वत्ता नसुनी, सेवेसाठी आयु खर्चण्याला ग, थोर कुणा मानावे, मानावे, थोर कुणा मानावे, मानावे, थोर.
नित्य कीर्तन ऐकतात त्यांना एकदम काहीतरी वेगळंच ठोंबरी वगैरे मी गातो का काय असं वाटेल. चाल ठोंबरीची असली तरी होती आर्या. थोर कुणा मानावे विद्वानाला अति धनाढ्याला, हेच गायचं होतं, जरा वेगळं गायलो इतकंच. आई खरंच कोणाला मोठं म्हणायचं ग? खूप विद्वत्ता आहे त्याला मोठं म्हणायचं, खूप पैसा आहे त्याला मोठं म्हणायचं का? ज्याच्याकडे एवढी विद्वत्ता नाही, एवढं धनही नाही, पण समाजसेवेसाठी तो आयुष्य खर्च करतो आहे, त्याला मोठं म्हणायचं. तुम्ही आम्हाला शिकवताय, या शिक्षणातून खूप मोठी पैशाची संपत्तीची आमची दारं उघडली जाणार, आम्हालाही कळत आहे. पण शेवटी शिकून संपत्ती मिळवल्यामुळे आम्ही मोठे झालो, आम्ही थोर झालो असं तू म्हणशील का? ही थोर मंडळी आहेत. असं फक्त वयाने मोठं असणं, विद्वत्तेने मोठं असणं आणि संपत्तीनं मोठं असणं पुरेसं आहे का? का सेवेमध्ये जो मोठा तो, मग विद्वत्ता नसली तरी तो थोर आहे, मग पैसे नसले तरी तो थोर आहे. आई आपण हे सगळे बाबू लोक, म्हणजे आपल्याकडे ज्याला श्रीमंत लोक म्हणतात त्याला बंगालच्या बाजूला बाबू लोक असं म्हणतात. आम्ही बाबू लोक आमच्या हात्यापायाचा उपयोगही करत नाही. शिंक आली तरी रुमाल द्यायला आपल्याकडे नोकर असतात आणि नोकरांनी रुमाल देईपर्यंत आम्ही थांबतो. उठल्यानंतर पायात जोडा सरकवायला नोकर असतो, आम्ही आमचे खाली वाकून जोडेसुद्धा घालत नाही. म्हणजे नोकरांना पिळून काढण्यासाठीच आमचा जन्म झाला असावा, त्यांना त्यांचं काही खाजगी आयुष्यच नसावं असं आम्ही वागतो. पैशाची मिजास दाखवतो सगळ्यांना. म्हणजे आम्ही थोर आहोत का ग? म्हणजे आम्ही मोठे आहोत का ग? का अत्यंत साध्या राहणीनं सगळ्या समाजाच्या सेवेसाठी जो झिजतो त्याला थोर म्हटलं पाहिजे? आईला एवढा आनंद होता की शिक्षणाचा आणि पुढच्या मिळणाऱ्या संपत्तीचा किती योग्य असा मनामध्ये समतोल आहे. माझं आयुष्य मला कसं जगायचं आहे, माझ्या आयुष्याचे ध्येयस्तंभ काय आहेत, हे माझ्या मुलाच्या मनात इतक्या लहान वयात किती अप्रतिम आहेत. अर्थात लहान वयात गोड वाटावं म्हणून ते बोलले नाहीत, तसंच ते साधेपणाचं आयुष्य पुढच्या कालखंडात कसं जगले हे पुढच्या श्लोकांचा आधार घेत पुढच्या कीर्तनांमध्ये पाहायचं. मात्र आज सुभाषबाबूंचा हा विचार मनात घ्या, त्यांची उपासना लक्षात ठेवा, त्यांची सेवा लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर कोणाला थोर मानायचं याचं त्यांचं चिंतन लक्षात ठेवा. ज्या योगे आपण या श्लोकाच्या 3ही चरणाचा अनुसर यथाशक्ती केला असं होऊन जाणार आहे. आजच्या कीर्तनाला इथे समापन. महाराज मनी लोचने श्रीहरी तुझी पाहे, मनी लोचनी श्रीहरी तुझी पाहे. जनी जाणता भक्त होवो निराहे, जनी जाणता भक्त होवो निराहे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, सर्वोत्तमाचा, सर्वोत्तमाचा. मंगलमूर्ती मोरया, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय